नमस्कार, जय मल्हार रेसिपी चॅनलच्या वतीने आज मी आपल्याला भेंडी दो प्याजा ही रेसिपी दाखवणार आहे। त्यासाठी अर्धा किलो भेंडी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। भेंडी मी आता कापायला सुरुवात करत आहे। सर्वात अगोदर भेंडीचा देठ कापून घेत आहे आणि त्याच्यानंतर भेंडी अशी बघून घेते की त्यात कीड वगैरे काही नाही ना, आणि त्याच्यानंतर असे दोन तुकडे करते। भेंडी कवळी असल्यामुळे तिचा पाठचा भाग आहे तो मी कापत नाही आणि दोन तुकडे करून घेतलेले आहेत। पुन्हा दुसरा भेंडा घेतलेला आहे, त्याचा पण असा देठ कापलेला आहे आणि आता त्याचे दोन तुकडे करते आणि असे बघून घेते जर आतमध्ये कीड वगैरे काही असेल तर। अशा प्रकारे सर्व भेंडी मी कापून घेत आहे। सर्व भेंडी कापून झालेली आहे, तर आता आपण भाजी करायला सुरुवात करूया। भाजीच्या ग्रेव्हीसाठी 3 मोठे टोमॅटो स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। 7 ते 8 हिरव्या मिरच्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। 15 ते 16 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। 2 इंच आलं घेतलेलं आहे आणि 5 मीडियम साईज कांदे सालं काढून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। टोमॅटो कापून त्यातील बिया काढून त्याचे मोठे तुकडे करून घेणार आहे। मिरच्यांच्याही मीडियम साईज तुकडे करणार आहे। आलंही कापून घेणार आहे आणि कांदे आहेत ते उभे चिरून घेणार आहे। 3 कांदे आणि 1 टोमॅटो हे मी वेगळे घेतलेले आहेत। ग्रेव्हीमध्ये घालण्यासाठी 15 बदाम 2 तास पाण्यामध्ये भिजत घालून नंतर त्यांची सालं काढून घेतलेली आहेत। कांदा उभा चिरून घेतलेला आहे। टोमॅटोच्या बिया काढून असे मोठ्या फोडी करून घेतलेल्या आहेत। मिरच्यांचे असे तुकडे करून घेतलेले आहेत आणि आल्याचे तुकडे करून घेतलेले आहेत। ग्रेव्हीचा मसाला तयार करताना मी खडे मसाले वापरणार आहे। 5 हिरव्या वेलची, 4 मसाला वेलची, दालचिनी, 1 चक्रफूल, जावित्री, 7 लवंग आणि 7 काळी मिरी घेतलेली आहेत। मसाला वेलची अशी सोलून घेत आहे। गॅसवर कढई गरम करत ठेवून त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल घेत आहे। तेल गरम झालेलं आहे, तर ह्या तेलामध्ये मी उभा चिरलेला कांदा आहे तो घालत आहे। कांदा मऊ झालेला आहे, तर ह्या कांद्यामध्ये चिरलेलं आलं, लसूण,
आणि मिरची घालून परतून घेते. तर कांदा गुलाबी होता होता आलं, मिरची आणि लसूणही भाजले जाते. कांदा भाजता भाजता त्या तेलामध्ये काळी मिरी, लवंग, चक्रफूल, दालचिनी, जावित्री, मसाला वेलची आणि हिरवी वेलची घालून हे सर्व खडे मसाले तेलामध्ये परतून घेत आहे. कांदा गुलाबी झाल्यावर यामध्ये टोमॅटो आहेत ते घालून परतून घेते. आणि आता यामध्ये अर्धा चमचा मीठ घालते. टोमॅटो परतून घेतल्यानंतर त्यामध्ये सोललेले बदाम आहेत ते घालते. आता हे सर्व एकत्र परतून झाल्यानंतर कढईला झाकण लावून शिजण्यासाठी ठेवून देते. थोड्या वेळानंतर कढईचं झाकण बाजूला करत आहे. कांदे टोमॅटो छानपैकी शिजल्यानंतर आता त्यामध्ये मी थोडी कसुरी मेथी घालत आहे आणि गॅस बंद करत आहे आणि हे ग्रेव्हीचं साहित्य थंड करण्यासाठी ठेवून देत आहे. तीन वेगळे कांदे घेतलेले आहेत, त्याचे मी मोठे तुकडे करून घेत आहे. एका कांद्याचे 4 भाग करून घेत आहे. अशा प्रकारे सर्व कांद्याच्या पाकळ्या मी मोकळ्या करून घेत आहे. एका टोमॅटोचे 4 तुकडे करून घेत आहे. एका टोमॅटोचे 4 भाग करून झाल्यानंतर त्यातील बिया मी बाजूला करत आहे.
अशा प्रकारे टोमॅटोचे मी मोठे तुकडे करून घेत आहे. अशा प्रकारे टोमॅटोचे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत आणि बिया बाजूला केलेल्या आहेत. ग्रेव्हीचं साहित्य ज्या कढईमध्ये मी शिजवून घेतलेलं आहे त्याच कढईमध्ये मी आता 2 मोठे चमचे तेल घालून त्याच्यामध्ये मोठा चिरलेला कांदा आहे तो तळून घेते. कांदा आपला साधारण गुलाबी झालेला आहे तर तो मी आता काढून घेते. आणि त्याच तेलामध्ये भेंडी आहे तीही परतून घेते. आता ह्या भेंडीमध्ये अर्धा चमचा हळद घालत आहे आणि अर्धा चमचा मीठ घालत आहे. गॅसच्या मोठ्या आचेवर ही भेंडी मी परतून घेत आहे. भेंडीचा रंग हिरवा राहण्यासाठी त्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस आहे तो घालत आहे. भेंडी गॅसच्या मोठ्या आचेवर परतत राहिल्यामुळे भेंडीतील चिकटपणा कमी झालेला आहे आणि भेंडी छानपैकी भाजलेली आहे तर मी ती एका ताटामध्ये काढून घेते. आता राहिलेल्या तेलामध्ये टोमॅटो परतून घेत आहे.
टोमॅटो छानपैकी भाजलेले आहेत, तर हे टोमॅटो मी आता काढून घेते. ग्रेव्हीचं मिश्रण थंड झालेलं आहे, तर आता मी हे मिक्सरमध्ये बारीक वाटून घेत आहे. अशा प्रकारे ग्रेव्हीचं मिश्रण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेलं आहे. टोमॅटो परतून झाल्यानंतर त्याच कढईमध्ये ग्रेव्हीचं मिश्रण ओतत आहे. मिक्सरमधील वाटण काढून झाल्यानंतर त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा पेला पाणी घालत आहे. आणि हे वाटणाचं पाणी ग्रेव्हीमध्ये ओतत आहे. आता मंद आचेवर ही ग्रेव्ही ढवळून घेतल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा धणे पावडर, पाव चमचा जिरे पावडर, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर आणि अर्धा चमचा लाल तिखट घालून हे सर्व मसाले ग्रेव्हीमध्ये एकजीव करून घेत आहे. ग्रेव्ही आपली छानपैकी शिजलेली आहे, तर आता यामध्ये मी भेंडी आहे ती घालत आहे. टोमॅटो, आणि कांदा घालून हे सर्व ग्रेव्हीमध्ये परतून घेत आहे. ह्या भाजीचा सुगंध सर्वत्र पसरलेला आहे. भेंडी दो प्याजा ही भाजी तयार झालेली आहे, तर गॅस बंद करून कढईवर झाकण ठेवत आहे. उत्कृष्ट आणि स्वादिष्ट अशी
भेंडी दो प्याजार ही भाजी तयार झालेली आहे. आपणही ती करून पहावी आणि माझ्या जय मल्हार रेसिपी चॅनेलला लाईक करावं, शेअर करावं, कमेंट्स करावे. तसेच नवीन असणाऱ्यांनी माझ्या ह्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नये. धन्यवाद.